शेतकरी आहे आपण, टायमाची टायमाला कामं करावे आपण. शेतकरी आहे म्हणून काय झालं, सणास बनवून तर शेतकऱ्याला पोरी दिनाची. चल 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 लवकर लवकर उरक 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 उरक. आता उगा आता जगाला दाखवायचं बायको माझं ऐकलं नाही म्हणून भिजला, असं करायचं का? पटापट करून घ्या काम. भिजलं तर तुझ्याकडे आहे. हे ऐकत नाही काय नाही, माझं जर डोकं एवढं गरम होतं का नाही, काय हसते अजून लागा. खरंच सकाळपासून मीला म्हणतो जाऊ. कसा निसर्ग भरलाय बघा, नुसता आवळ आले आणि असं वाटतं पाऊस पडेल आता. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. तर मंडळी आता दुपारची वेळ झाली, भूक लागली. आता मी बघतोय वाट स्वयंपाक कधी होतोय. स्वयंपाकाची तयारी चालू झाली. इकडं नामान म्हणे आपलं मस्तपैकी झोपलेले दिशा. जवळजवळ आता 1 वाजत आल्या. काय करायला लागली का आता भाजी? कारल्याची भाजी आणि शेंगदाण्याबरोबर खायची कारल्याची भाजी. भाजीला टाकायचं बरोबर नाही खायचं. कारल्याच्या भाजीत शेंगदाणा असते का? कारल्याची भाजी शेंगदाणा असते तर हा हिरवी तर लय आणता घ्या म्हणे मी शिकवतो तुला सगळं, तुला काय येतं. आता विचारतो आता तोंड खवळलं. भूक लागली आता. संध्याकाळचं वातावरण आहे, आवळ आले, उकाड आहे. मैना मैना ये ये ये. गाईनं वैरण टाकली, मकवान आणलं होतं, दोघे बी लागले खायला. असं तळ धरून आभाळ आहे, वारं शांत आहे, पाऊस पडण्याची चिन्ह आहे ती. तर राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं गुढीपाडव्याच्या दिवशी आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सकाळ सकाळची वेळ आहे आणि तर गुढी उभा करायची तयारी चालू झालेली आहे. सगळं साहित्य इथं उभं करायचं चालू आहे. मी येऊ धरला आहे हातामध्ये. थोड्याच वेळात आपली गुढी उभा राहील. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपलं नवीन वर्ष इथूनच चालू होतं आहे आणि चैत्र महिन्यात सगळ्या झाडांना नवीन पालवी फुटलेली असते आणि म्हणूनच हे नवीन वर्ष असतं आपल्यासाठी आणि इथूनच आपलं वर्ष खऱ्या अर्थाने नवीन चालू झालेलं असतं. तोंड कर. आपली गुढी उभा राहिली, पूजा चालू आहे आता. प्रसाद आज प्रसाद सकाळ सकाळ हा असतो. त्याच्यामध्ये कडुलिंबाची फुलं, गूळ आणि डाळ, हरभऱ्याची डाळ असते. तर आम्ही आलो गावात आणि गावात आलं की आजीनं चितेसाठी शेंगदाण्याचं लाडू बनवलं. शेंगदाण्याचं लाडू झालं लय आवडलं घरी आणि ते आता बघा कसं खातो, चटक 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 म्हणत पट 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 पट. तुला काय बरं आहे. 200-300 कडबा विकायचा आहे. तर ती कडबा टाकानं कोण गिरायक असलं तर बघा. हां 200 तरी विकून टाकतो. 500 आहे, 550 त्यातलं 200 विकलं म्हणजे बास झालं. गाय काय एवढा खात नाही त्या. तर मंडळी आपलं चालू आहे आज पोळ्याचा स्वयंपाक. इकडं कुरवड्या तळून झालेल्या आहे का आणि भजीची तयारी. इकडं मग ते कांदा भजी बाजूला काढलाय काय की थोडा तळून काढलं दिलं बापूला खायला. गोसावळ्याचं भजी तयार करायचं चालू आहे आता मस्तपैकी. आता आपल्याकडे एक काम अजून आपल्याला राहिले की आपण गाईंना पाणी बांधून सावलेलं बांधू आणि मस्तपैकी पोळ्याचा स्वयंपाक आज ताव मारू. आज गुरुवार बी आहे माझा, गुरुवार सोडूच आपण आता. रात्री काही जेवायची गरज नाही. इकडं आमचं क्षितिज चालू आहे, पुरण वाटायला चालू आहे त्याचं आणि थोड्या वेळात स्वयंपाक आपला तयार होतोय.
तर मंडळी संध्याकाळची वेळ आहे, 5-5:30 वाजले ते असा आबाळ आलेला आहे चांगलंच बऱ्यापैकी. आणि आज तिकडं आपला थोडा हरभरा काढून ठेवलेला आहे, ती करायचं आहे आपल्याला. गायींना थोडीशी वैरण टाकतो मी आणि चालू करू आपण, जाऊ तिकडं. तर आपण आलोय आता मशीन घेऊन शेतामध्ये आपल्या, आणि समोर तुम्हाला दाखवतो कसा निसर्ग भरलाय बघा. नुसता आवाळ आले आणि असं वाटतं पाऊस पडेल आता. तर ढग आल्यावर एक मनात एक वेगळंच वातावरण तयार होतं. तर मंडळी एकदम समोर पाऊस चालू झाला बघा, आणि इकडं आभाळ चढलंय असं, आणि इकडं जे दिसतंय का असं जरा पांढरट पांढरट जरा, तर तिकडं खाली पाऊस पडायला चालू झालेला आहे. मला वाटतं ही लवळकडं आहे का की पाऊस? हा हा? वाटतंय तसं. हा, लवच्या अलीकडे वाटतं. लवळच्या अलीकडंच असणार पाऊस हे. शिराळमध्ये हे वारा कावदान. हे चल 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 लवकर लवकर उरक 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 उरक. तुम्हाला सांगतो सकाळपासून हिला चल 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 म्हणतोय बरं का, ही ऐकत नाही काय नाही. माझं जर डोकं एवढं गरम होतं का नाही, काय हसते अजून लागा. खरंच सकाळपासून मी हिला म्हणतोय जाऊ 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 जाऊ. हा, सकाळी एक पोळ्या करायचं होतं, बरं ठीक आहे. मग परत नंतर 1:30-2च्या पुढं काय काम होतं का? टाइमपास कर ना का, आता भिजलं तर तुमचं काय माझं म्हणजे आता ही आबाळ असं डोक्यावर चढलंय, आणि आता ही म्हणते भिजलं तर तुमचं. अरे अरे जरा थोडंसं ही करावं, जरा शेतकरी आहे आपण, टायमाची टायमाला कामं करावे आपण. शेतकरी आहे म्हणून काय झालं, सणास म्हणून तर शेतकऱ्याला पोरी दिनाची. हा. शेतकऱ्याच्या काय शेतकऱ्याला दिला असं सणासुदीचं सुद्धा बसू ठेवत नाही नवरा. ही चोराच्या उलट्या बोंबाय तेवढं. हरभरा मी नको म्हणत होतो हिला करायला, नको म्हणत होतो का नाही तुला हरभरा करायला? खायला लागतंय की काय करावं. मग आता ही चल म्हणते तुला सकाळपासून करायचं, आता म्हणजे मलाच वरड तू. हसते अजून लागा, दात काढते लागा. मग काय करू. उचल ते उचल, पट 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 उरक. हा बाळो, तिकडे पाऊस चालू झालाय. तुम्ही ते कॅमेरा बंद करा बरोबर. अरे कॅमेरा बंद कसा करायला का, माझ्या आवडीचा पाऊस आहे. हा हा. पण हे असं काय भिजायला लागल्यावर जरा वाईट वाटतं. बरं इकडे बघा कसा मस्त एकदम निसर्ग असा सुंदर ढग आलेला आहे. उरक लवकर. ते तुमच्या आवडीचा पाऊस ना, पाऊस यायला लागल्यावर दाखवा हो. आता उगा आता जगाला दाखवायचं बायको माझं ऐकलं नाही म्हणून भिजला असं करायचं का? पटपट करून घ्या काम. भिजलं तर तुझ्याकडे आहे. नाही आता भिजलं तर तुमच्याकडे आहे, कारण काम सोडून मोबाईल धरला, कॅमेरा धरला हातात. तर मंडळी इकडं आता आबाळ दिसलं का नाही, इकडं पीक काढायला चालू असतं आमच्याकडे. बघा आताशी हरभरा काढायला चालू झाली इथं. आता इथनं हरभरा काढणार, मशीनवाला बोलवणार, मशीनवाला येणार, आणि मग हरभरा होणार. तर तुम्हाला मी खरं खरं सांगू का, आता इथं थोडं राहिले आपलं ही काढायचं, ते इथं राहिले, त्याच्यासाठी आपण आलो इकडं. पण विशेष असा आहे की ज्या टायमाला असं आबाळ दिसतं का, त्या टायमाला जर का असं एखादं पीक जर असलं ना राहणार, तर नवरा बायकोची निवार भांडणं चालू असते ते. का नाही? खरं आहे ना. आपल्याकडून ट्रॅक्टरची लाईट चालू राहिली, बॅटरी उतरली म्हणजे पंचायत व्हायची. ट्रॅक्टरची लाईट बंद करून 2च मिनटात येऊ. मला माहीत नव्हतं, त्या दिवशी बटन बंद करायचं राहून गेलं. थांब जरा थांब, ती लाईट चालू आहे. एवढं झालं आपल्याला पाहिली, बरं झालं असेल की. आहे ना, मस्त हरभरा आहे बघा, देशी हरभरा. देशीच ना का? हां, चला दिवस मावळतीला गेला. घ्या भरून. आपली लक्ष्मी गुढीपाडव्याच्या दिवशी काड्या बघ, घुळून घुळून काढ काड्या, दे फेकून. काय त्याला राहणार शेवट उग 5-25 दाणं फुटलं शेवट. पाटीत काय घेते ते असं असं केलं म्हणजे खाली हरभरा जातात आणि गाड्यावरनं पिकून द्यायला तिथे. तर अजून कडबा आपली पसर पडलेली आहे, कडबा घेऊन जायचे, गंज लावायची.
तिनं पाटी घेतली. पाटीत थोडंसं हरभऱ्याचं घाटा येतं आणि आपण निघालो आता घराकडे. पाऊस आला नाही काय नाही, पावसाने आपली मज्जा केली आणि मला बी लय बरं वाटलं. आभाळाकडे बघायला हे ढग कसं आहे ते बघा. तर मंडळी दिवस मावळून गेला आता आणि मशीन घेऊन आपण इथं आलोय आणि इथं येऊन आपण काय करणार आहे तुम्हाला सांगतो. ते आपला जोड गहू आहे, हे जुना जोड गहू आहे. त्याची खिरीची चव लई लागते, पण ह्याला काय करावं लागतं, ह्यातनं गहू बाजूला काढावा लागतो. तर गहू बाजूला काढायचं, त्याला कुटावं लागतं चांगलं. आपल्याकडं दुसरा काय पर्याय नाही. तर ह्याच्यातनं जर टाकलं मशीनीतनं तर आपलं मशीन ह्याला फोडते चांगलं. फोडून गहू बाजूला पडतो. पण एखादा दाणा गव्हाचा फुटतो. फुटला तर फुटला. होय, काय होतंय त्याला? हां, म्हणजे आपल्याला खीर करायला उपयोगी. तर आपल्याकडे ही 2 ठिके आहेत. एवढं कमीत कमी 1 ठिका आहे म्हणायचं. हा 1 ठिका आहे. 20 किलो होईल, 15-20 किलो होईल ना. हा. बरं, हे लागतं ना आपल्याला खीर ही करायला, जोड गव्हाची खीर.